ए गीता, किती वाजलं बघ? हो आले आले. आवर की लवकर. चल चल लवकर. स्कॉड आलेला आहे, तुम्हाला कॉपी असेल तर पटकन बाहेर काढा. कॉपी केली काय? कॉपी केली काय? ते काय पायामध्ये काय आहे? हे बघ तुझ्या पायामध्ये कागद कसला आहे तो? चल उचल तू कागद उचल. कागद उचल. चल लवकर उचल. उभी राहा. ठीक आहे. हे तू लिहिलेलं क्वेश्चन बघ. हे दोन सेमच आहे सगळे. कॉपी करून लिहायला पेपरला यायला लाज वाटत नाही. आपल्याला कसं आहे नाही तुझी डायरी कॉपी आणि इकडे पेपर काय आहे? कॉपी यूज केलेले. मॅडम घ्या तो पेपर. गेट आउट. गेट आउट. तर बाळांनो लक्ष द्या, उद्यापासून आपली 10वीची परीक्षा सुरू होते. या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गीता, तुला जास्त मार्क पडले पाहिजे. तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत आमच्या सर्व शिक्षकांच्या. हो सर, मी नक्कीच चांगल्या गुणांनी पास होईल. बघा ना, तर नापास व्हायची कुणाला कळायचं बी नाही. सर बघल तेव्हा तिचाच गुणगान नाताचा वादरे आमचं बी गावा की यू हाय मी हाय. अरे बेट्या, ती गुणगान गाण्यासारखीच आहे. आजपर्यंतचा वर्गामध्ये पहिला नंबर येतोय. तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास करा. ज्याच्या अंगी जिद्द चिकाटी आहे, मेहनत करायची तयारी आहे, त्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही.
होय काय कोणी चाललीस? शेताकडं आईनं बोलवले गवत कापायला. अभ्यासाला चालू आहे. 10वीची परीक्षा आहे. इकडे चालली मोठी गवत आणायला. अरे पण तुझं काम? मी काय आमदार लागून गेलो काय? गावचा सरपंच आहे. एवढी महत्वाची काम आहे. जा कळते मला तेवढं. ठीक आहे. प्रिय आई बाबा, माझ्या बाबतीत असं काही घडलं आहे की ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. नियतीने माझ्या बाबतीत असा खेळ का खेळला, त्यामुळे तुमची आणि माझी स्वप्न धुळीला मिळाली. बाळा, कसा चालला अभ्यास तुझा? हो बाबा, मस्त चाललाय. तुम्हाला तर माहिती आहे ना माझं आणि पुस्तकाचं किती जवळचं नातं आहे. पण ते सगळं ठीक आहे बाळा, पण तुला तुझ्या बाबाच्या परिस्थितीची जाणीव असू दे. तुला मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचं असेल ना, तर जास्त मार्कानं पास व्हावं लागेल. हो बाबा, तुम्ही नका काळजी करू. मी नक्कीच चांगल्या मार्कांनी पास होईल. काल बाळमामाला गेलो होतो. मामांच्याकडे मागून आलोय की तुझं पेपर चांगलं जावं म्हणून. चांगलं लिहायचं पेपर. कळालं? तसं तुझ्याकडनं कायच अपेक्षा नाहीत. म्हण माझ्या गीता बाळाकडून खूप अपेक्षा आहेत माझ्या. बरे, यंदाच्या माईत जत्रा तीच, गाडी तेच, गाव तेच, रस्ता त्योच, पोरं तीच, पाहुणं तेच, आणि ते पुंगळ्याकडून वाव 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 वाव. काय चाललं तर ते कसं आहे बाबा, गावातल्या शेंबड्यापोरींना कळाय नको की हो गाडी घेऊन आलाय म्हणून लाईन मारायचं. दुसरं काय सुचतं याला? ओय, सोमडागिरी बंद करणार. बसरा खिडकीतनं बाहेर. आवाज खाली कर. माझ्या लेकीला काय बोलायचं नाही बाप. तुम्हाला तिचाच पुळका येणार, आमचा नाही हो. अरे तिच्या नकाची तरी सर आहे काय तुला? बाबा, तुमचा माझ्यावर खूप विश्वास होता, पण तुमचा विश्वास मी नाही जपू शकले. मी तुमची साधी इच्छा पण नाही पूर्ण करू शकले. त्यामुळे मी तुम्हाला माझं तोंड नाही दाखवू शकत. म्हणून मी हे पाय उचलत आहे बाबा. मला माफ करा प्लीज. मला माफ करा. तर मित्रांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी यशाची पहिली पायरी 10वी असते. त्यामुळे खचून जाऊन घाई गडबडीत असा चुकीचा निर्णय घेऊ नका. तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या आजूबाजूचा परिसर आणि येणारी नवीन पिढी एवढंच लक्षात ठेवणार की नापास झालो तर आत्महत्या हाच एकमेव मार्ग आहे. असं का बरं? सचिन तेंडुलकर 10वी मध्ये इंग्लिशला नापास झाला होता, पण त्याच्या अथक परिश्रमामुळे, त्याच्या सततच्या सरावामुळे जीवनामध्ये तो यशस्वी आहे. आणि आज त्याच 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये सचिनचा धडा देण्यासारखे असे भरपूर उदाहरणे आहेत. मनोज कुमार शर्मा 12वी नापास, पण ते आज IPS अधिकारी आहे. त्याने सुद्धा खचून न जाता मेहनत आणि कष्ट करून आज ते यशस्वी आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करणारे मजूर, पण त्यांनाच आज आपण एक वेल बिझनेसमॅन म्हणून ओळखतो. पालक आणि त्यांच्या मुलांमध्ये नेहमी मैत्रीचं वातावरण पाहिजे. अभ्यासात हुशार असेल तरच तो यशस्वी होतो असं काही नसतं. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही असामान्य गुण असतात. त्या बळावर ती व्यक्ती खूप यशस्वी होऊ शकते. तो गुण कोणी किती हिरावून घेऊ शकत नाही. जसे की मधमाशीचा मध कोणी घेतला तरी मध बनवण्याची कला फक्त आणि फक्त त्याच्याकडे असते.
तसंच आपल्या मुलांना त्यांच्या स्ट्रॉंग पॉईंटमध्ये सपोर्ट केलं तर ते नक्कीच तुमचं नाव उज्ज्वल करतील. अजून एक नम्र विनंती आहे, भरारी पथकाने सुद्धा कॉपी केस करण्यापूर्वी त्याची योग्य ती पडताळणी करूनच दंडात्मक कारवाई करावी, जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. यशाला खूप नातेवाईक असतात, अपयश मात्र एकटं असतं.